नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेबद्दलचं प्रसिद्धपत्र इथं जाहीर झालेलं आहे। अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत ही योजना इथे राबवली जाणार आहे। यात गॅस सिलेंडर 3 गॅस सिलेंडर हे तुम्हाला मोफत मिळणार आहे। तर काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचा पुनर्भरणा रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा शासन निर्णय इथे प्रसिद्ध झालेला आहे। 30 जुलै 2024 रोजी हा शासन निर्णय इथे पारित करण्यात आलेला आहे। सो या योजनेबद्दलचं महत्त्वाचे पॉइंट्स आपण इथे बघणार आहोत। सो लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे? सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे। सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सुमारे 52.16 लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल। त्याचबरोबर एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असणार आहे। सदर लाभ केवळ 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना अनुदेय राहणार आहे। योजनेची कार्यपद्धती आपण बघूयात। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती पुढील प्रमाणे असेल। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचं नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत घ्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल। सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी 830 रुपये ग्राहकांकडून घेतली जाते। तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी 300 रुपयाची सबसिडी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते। त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे 530 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी। तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी। तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी। तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही। जिल्हानिहाय सिलेंडरची किमतीतील फरक आहे। सबब अंतिमतः तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल। नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी आणि तेल कंपन्यांकडून जिल्हानिहाय लाभार्थ्यांची वितरित केलेल्या सिलेंडर तपशिलाची प्रमाणित यादी तसेच तेल कंपनीस प्रदान करावयाच्या रकमेच्या शिफारशीस देयक वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना सादर करावे। लाभार्थ्यांची द्विरुक्ती होणार नाही याची खातरजमा करून देयक प्रदानार्थ वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयास सादर करण्यात यावे। तेल कंपन्यांना जिल्हानिहाय अंतिम रकमेचे प्रदान करण्याची जबाबदारी वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय अनापुवग्रामवी यांची राहील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती। तर राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरची वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल। सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर सबसिडी देण्यात येणार नाही।
या विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे शहरी क्षेत्रामध्ये मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्र तसेच अन्य जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे। सबब मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून गॅस सिलेंडरसाठी पात्र लाभार्थ्यांची निवडण्यासाठी मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्रासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येईल। तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये समितीचं इथे गठीत करण्यात येणार आहे। यात जिल्हाधिकारी अध्यक्ष असतील आणि जिल्हा पुरवठा अधिकारी हे सचिव असणार आहेत त्या समितीचे। हा GR तुम्हाला maharashtra.gov.in या वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहे। हे महत्त्वाचे पॉईंट्स होते, आपण या GR मध्ये बघितलेत। असेच नवनवीन आणि अपडेटेड GR आणि माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत, योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।